ग्रामपंचायतीमध्ये चिठ्ठी टाकून निकाल काढण्यात आलेला आहे। राष्ट्रवादीचे संतोष थोरात या ठिकाणी विजयी झालेले आहेत। दोन्ही उमेदवारांना समान मतं पडल्यानंतर या ठिकाणी ईश्वर चिठ्ठीचा आधार घेतला जातो आणि त्यानुसार आता राष्ट्रवादीचे संतोष थोरात हे विजयी झाले आहेत। कराडमधील निकाल आपण पाहतोय। हिंगणोळे ग्रामपंचायतीमध्ये चिठ्ठी टाकून या ठिकाणी विजयी उमेदवाराची घोषणा करण्यात आली। कोल्हापूरमध्ये राधानगरी तालुक्यामध्ये शिंदे गटाने आपलं खातं उघडलेलं आहे। हसणे गावामध्ये पूजा पाटील या सरपंचपदी विजयी झालेले आहेत। तर आजरा तालुक्यातील सरबळवाडीमध्ये राष्ट्रवादीने आपला झेंडा फडकवलाय। सुनीता कांबळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सरपंच पदाच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत। तर रत्नागिरीमधील पहिला निकाल आता समोर आलेला आहे। तर रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाने आपलं खातं उघडलेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातच एकूण ठाकरे गटाचं वर्चस्व आहे। आबलोलीमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार हे विजयी झालेले आहेत। तर कोल्हापूरच्या आजरामधील पहिला निकाल हाती आलाय। चितळे ग्रामपंचायतीवर आता भाजपने आपला झेंडा फडकवलाय। रत्नप्रभा भुतुले या सरपंचपदी भाजपच्या उमेदवार विजयी झाले आहेत। तर कोल्हापुरातील हातकणंगलेमध्ये तालुक्यातील पहिला निकाल आपण या ठिकाणी पाहतोय। आंबपवाडी ग्रामपंचायत आता जनसुराज्य पक्षाकडे गेली आहे। तर राज्यभरामध्ये एकूण 7,751 ग्रामपंचायतींचा हा निकाल येतोय। पुन्हा एकदा आकडेवारी आपण या ठिकाणी पाहूयात की कोणाकडे किती ग्रामपंचायती। तर भाजपकडे या ठिकाणी 165 ग्रामपंचायती आतापर्यंत आलेल्या आहेत। त्याखालोखाल